आज आपण बेस्ट प्लॅन या ऑप्शनबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार आहे, की हा ऑप्शन वापरायचा आहे कधी? तर ज्यावेळेला आपण पॉलिसीच्या मीटिंगसाठी बसतो, त्यावेळेला जनरली समोरच्या माणसाचा प्रश्न असा असतो, की माझ्यासाठी एल-आय-सीचा सगळ्यात चांगला प्लॅन कोणता आहे? तर या ऑप्शनमधून किंवा या फीचरमधून सॉफ्टवेअर आपल्याला लिस्ट काढून देतं. त्याच्याप्रमाणे त्याला सगळ्यात चांगला प्लॅन, चांगले रिटर्न्सवरती, रिस्कवरती कोणता प्लॅन, सम वरती कोणता प्लॅन चांगला आहे, त्याचे रिटर्न्स सगळ्यात जास्त हाय असतील तो वरती दाखवतो लिस्टमध्ये आणि त्याच्यानंतर कमी, कमी, कमी अशा पद्धतीनं. आता हे फीचर वापरायचं कसं ते आपण बघूया. होम पेजवरती बेस्ट प्लॅन नावाचा ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला क्लिक करा. इथं जेंडर सिलेक्ट करा, मेल आहे का फिमेल आहे ते. त्याच्यानंतर बेस डाउन म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून तुम्हाला बघायचं आहे. प्रीमियम भरल्यानंतर किती फायदा होतोय, सम वरती बघायचं आहे, मॅच्युरिटीवरती बघायचं आहे. त्या पद्धतीनं आता आपण पहिल्यांदा प्रीमियमचा ऑप्शन बघूया. इथं वय टाकायचं आहे. एक उदाहरण म्हणून मी इथं वर्ष 30 टाकतो. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर तुम्हाला विचारते की किती रुपयाचा प्रीमियम भरणार आहे. आता एक्झाम्पल म्हणून मी इथं ₹25,000 टाकतो. आणि किती वर्ष मॅक्झिमम प्रीमियम पेइंग टर्म म्हणजे किती वर्षाची पॉलिसी हवी आहे. तर 21 आपण देऊया आणि कॅल्क्युलेटला क्लिक केल्यानंतर मगाशी बोलल्याप्रमाणे सॉफ्टवेअरनं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि आपल्यासमोर सगळी लिस्ट दिलेली आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स असलेला प्लॅन वरती आहे. आता इथं आपल्याला रिटर्न्स कशावरती बघू शकतो आपण, तर IRR वाईज म्हणजे टक्केवारीवरती, एस-ए वाईज म्हणजे सगळ्यात जास्त सम कशावर कोणत्या प्लॅनमध्ये मिळते आणि रिस्कवर म्हणजे सगळ्यात जास्त रिस्कवर कोणत्या प्लॅनमध्ये मिळते. या पद्धतीनं आपल्याला तिन्ही काउंटवरती बघता येतं. आता IRRवरती आपण रिटर्न्सवरती जास्त करून बघितल्या जातात. तर आपण पहिल्यांदा बघतोय की इथं प्लॅन नंबर दिलेला आहे. त्या प्लॅनच्या अगेन्स्ट जो प्रीमियम दिला होता आपण त्याच्या जवळपास म्हणजे करेक्ट प्रीमियममध्ये ते आणून ठेवतं. आता इथं 25,000 दिला होता. तर पहिल्यांदा जीवन लाभ प्लॅन दिलाय. 5,30,000 सम ॲश्युअर्ड. इयरली प्रीमियम किती होतंय ते दाखवलं इथं. मॅच्युरिटीला अमाउंट किती मिळणार आहे ते दिसतं इथं. नॅचरल रिस्कवर किती मिळणार आहे, ॲक्सिडेंटल रिस्कवर किती मिळणार आहे आणि त्याचे जे रिटर्न्स आहेत, त्या रिटर्न्सवरून किती टक्क्यानं त्याला रिटर्न्स मिळाले, पैसे मिळाले ते इथं दाखवते. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल कोणते पैसे रिटर्न कोणत्या प्लॅनमधून पैसे जास्त मिळतायत ते दाखवते. त्याच्या खाली, त्याच्या खाली, त्याच्या खाली. आता याचा बेनिफिट असा होतो आपल्याला, ज्यावेळेला आपण मीटिंगला बसलेलो असतो, त्यावेळेला एक प्लॅन दाखवून चालत नाही. एक तर आपण बघितलं की कोणता प्लॅन चांगला आहे ते सांगितलं. तो म्हणतो त्यातल्या त्यात 2-3 प्लॅन मला सांगा समजावून. तर आता आपण एक्झाम्पल म्हणून पहिल्यांदा सगळ्यात बेस्ट प्लॅन आहे त्याचं प्रेझेंटेशन दाखवतोय. आता ह्याच्यावरती प्रेझेंटेशन करताना पुन्हा माघारी आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये जाण्याची गरज नाही. जो प्लॅन इथं लिस्ट दिलेली आहे, जो दाखवायचा आहे प्लॅन, त्या प्लॅनवरती तुम्ही क्लिक करा आणि वरच्या बाजूला इथं PDF ऑप्शन आहे आणि त्याच्या शेजारी इथं जाळीसारखं चित्र आहे. याच्यातून तुम्ही थीम्स म्हणजे फर्स्ट पेज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, की याच्यातून तुम्ही थीम्समधून चॉईस करू शकता, की तुम्हाला कोणती थीम पाहिजे ते. नको असेल तर जे रेग्युलर सॉफ्टवेअर दाखवते त्या पद्धतीनं आपण बघू शकतो. PDFला क्लिक केल्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन तयार होतं इथं. प्रेझेंटेशनचं हे पहिलं पेज आहे. त्या प्लॅनचे डिटेल्स आहेत आणि इथं कॅश फ्लो दिलेला आहे. आता हे सगळा कॅश फ्लो समजावून सांगतो आपण नेहमीप्रमाणे. जे पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने सांगून झाल्यानंतर तो म्हणतो, "अजून एखादा प्लॅन आहे का?" तर इथं परत बॅकला आपण त्या लिस्टपर्यंत यायचंय आणि आपल्याला दुसरा प्लॅन जो सांगायचा आहे, फॉर एक्झाम्पल मला आता 921 मनी बॅक सांगायचं आहे. तर मी मनी बॅकला क्लिक केल्यानंतर, PDFला क्लिक केल्यानंतर माझं दुसरं प्रेझेंटेशन इथं तयार होतंय. आणि दुसरं प्रेझेंटेशन म्हणजे दुसरा प्लॅन मी त्याला व्यवस्थित समजावून सांगतोय. त्याचे डिटेल्स, रिटर्न्स वगैरे सगळ्या गोष्टी समजावून सांगतोय आणि पुन्हा एकदा बॅक लिस्टला जाऊन तुम्ही तिसरा प्लॅन पण समजावून सांगू शकता. याच्यामध्ये काय होतं, एकतर आपला वेळ वाचतोय आणि दुसरी गोष्ट त्याचा सॅटिस्फॅक्शन होतं, की मला कोणता प्लॅन त्या दिलेल्या एज वाईज प्रीमियम वाईज आणि किती वर्ष पैसे भरणार आहे त्या पद्धतीनं मला प्लॅन कोणता चांगला आहे, हे सॅटिस्फॅक्टरी एक गोष्ट पहिली होती तिथं. आणि दुसरी गोष्ट अशी होती, की तुमचा वेळ वाचतो. प्रत्येक वेळेला प्लॅन चेंज करून प्लॅन चेंज करा, टर्म चेंज करा, सम चेंज करा. हे न करता आपल्याला प्रत्येक वेळेला इथं वेळ वाचतो आपला. त्यासाठी हे फीचर अतिशय सोप्या पद्धतीने इथे दिलेलं आहे.